श्रीराम जय राम जय जय राम. आज रामनवमी आणि आजच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. स्नान करायचं आहे स्वच्छ. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे की एका लोट्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हळदीचे थोडीशी एक चिमूट टाकायची आपल्या दरवाजामध्ये, म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरती ते शिंपडायचं आहे. आणि उद्या म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती सुद्धा करायचं आहे. हा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला उपाय करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्या घरातल्या देवाची, आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि ईशान्य कोपऱ्यात किंवा आपल्या मंदिराच्या शेजारी एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती पिवळे वस्त्र टाकून त्यावर भगवान श्रीरामांची मूर्ती किंवा चित्र ठेवायचं आहे. रामाला सुद्धा जर मूर्ती असेल तर जलाभिषेक करायचा आहे. आणि मग पिवळे चंदन, फुले, धूप, दिवे, फळे, हार, वस्त्रे इत्यादी सगळं अर्पण केल्यानंतर फळे आणि मिठाईंची आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, अर्पण करायचं आहे. याशिवाय भगवान रामाला आवडणारा केशराचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. तुपाचा दिवा उदबत्ती लावायची आणि श्रीराम मंत्र, रामरक्षा स्तोत्र आणि रामचरितमानस किंवा बालकांडातील दोहे यांचे पठण करायचे आहे. हे सकाळची सेवा तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे आणि मंत्र पण कुठल्या मंत्राचा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला आणणार आहे. पण ह्या दिवशी तुम्हाला उपाय आणि सेवा सांगणार आहे, त्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत ऐकायचं, मगच तुम्हाला सगळ्या सेवा कळतील. छोट्या छोट्या सेवा आहेत आणि प्रभावी सेवा आहेत. आजच्या दिवशी आपल्याला देवापुढे 9 दिवे लावायचे आहेत. देवापुढे जर जागा नसेल, अजिबातच जागा नसेल, तर आपल्याला घरात सगळीकडे आपल्याला ते 9 दिवे लावायचे आहेत. तर दिवे कसे घ्यायचे, तर घरातल्या पणत्या घेऊ शकता, मातीचे दिवे घेऊ शकता, जे स्टीलचे वगैरे पितळेचे घरात असतात अवेलेबल ते घेऊ शकता. शक्यतो तूप असेल तर तूप घाला, नसेल तर कोणतंही तेल जे तुम्ही देवाला वापरता ते देवाला तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या वाती ठेवता ना दिव्यामध्ये, त्याच्यामध्ये हळदी कुंकू त्या वातीनं लावायचं आहे. प्लेन पांढरी वात ठेवायची नाही आहे. आणि मग आपल्याला ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. देवाच्या समोरच सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि मग जर देवापुढे जागा नसेल तर किचनमध्ये, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, खिडकीमध्ये असे करून आपल्याला ते 9 दिवे इकडे तिकडे लावायचे. देवाच्या समोर पण ठेवा, सगळे नका बाहेर लावू, देवाच्या समोर पण ठेवायचे आहेत. आणि मग आपल्याला हा 9 दिवांचा उपाय करायचा. जेव्हा तुम्ही दिवे प्रज्वलित करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, देवाला तुमची इच्छा काय असेल ती इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि प्रज्वलित करता करता राम नामाचा सुद्धा जप करायचा आहे. श्रीराम श्रीराम किंवा फक्त राम राम म्हटलं तरी चालेल, पण प्रज्वलित करताना सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. आता आजच्याच दिवशी आहे ना, एक विड्याचं पान पण घ्यायचं आहे. त्याच्यावरती म्हणजे असे उपाय मी सांगते तुम्हाला अजून आहेत. एक विड्याचं पान घ्यायचं, त्याच्यावरती राम लिहायचं. कशाने लिहाल, एकतर शेंदूरने लिहा किंवा अष्टगंध असेल तर अष्टगंधाने लिहा किंवा मग कुंकवाने लिहा. राम लिहा आणि ते पान फोल्ड मारून तुम्हाला हनुमानच्या मंदिरात जायचं आहे. हनुमानच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी ते पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. तिथेच बसून हनुमान चालिसा म्हणायचे. आता हनुमान चालिसा जर येत नसेल तर मोबाईलवरती लावा आणि त्याच्यासोबत आपणच म्हणायचे आहे, किंवा गुगलवरती पण तुम्हाला सापडेल, तुम्हाला येईल तशी ते म्हणा. इतकी हार्ड नाही, अवघड नाही हनुमान चालिसा. तर ते तिथे गेल्यानंतर, अर्पण केल्यानंतर शांतपणे बसायचं हनुमानच्या मंदिरात आणि आपल्याला हनुमान चालिसाचा एक पाठ करायचा आहे. आता आपल्या भगवान रामांसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर रामरक्षा स्तोत्र पठण करायचं किंवा श्रवण करायचं आहे. ते स्तोत्र आहे ना थोडं कठीण आहे, म्हणजे त्याचे वर्डिंग्ज आहेत ना, ते प्रोनाऊन्सिएशन ते थोडंसं हार्ड असतं. पण तुम्हाला श्रवण करता आलं तर श्रवण करू शकता. पण आजच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे, खूप शुभ आणि फलदायी आहे. आपल्या घरात रोज दिवाबत्ती झाली ना की तुम्ही लावायचंच आहे. मी सुद्धा लावते, मला स्वतःला पण इतकं म्हणता येत नाही, पण मी ते लावते आणि त्याच्यासोबत मला जेवढं येईल तेवढं म्हणते. तर तुम्ही सुद्धा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला रामरक्षा स्तोत्र आपल्या रक्षण करण्यासाठी पठण आणि श्रवण करायचं आहे. दिवसभर, आजच्या दिवशी दिवसभर राम नामाचा जप करायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम करायचं, म्हणायचंच आहे. काहीच नाही जमलं तर फक्त श्रीराम म्हणायचं आहे. जे अजून मंत्र आहेत ते त्यांचा व्हिडिओ आपला येईलच, पण आजचा म्हणजे जेव्हा सेवाने उपाय करताना तेव्हा तुम्हाला मंत्र म्हणतच राहायचं. दिवसभरात राम जप करायचा आहे तुम्हाला. आज ना 1000 पटीने रामाचं तत्व आहे, भगवान विष्णूंचं तत्व आहे पृथ्वीवरती. तर जेवढा जप होईल ना तेवढं आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे. या दिवशी ना गुप्तदान करायचं असतं. तर तो गुप्तदान म्हणजे कुणालाच सांगायचं नाही. जे पण कराल ना ते गुपचूप करा. रामाच्या मंदिरात डाळ आणि गूळ अर्पण करायचं आहे, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. मग ते तुम्ही जे दान करता ना
ते तिथल्या भक्तांना मिळतं. म्हणजे जेवढे येतात, आता तिथे प्रसाद वगैरे असतो, महाप्रसाद असतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही जर पेढे वगैरे दिले तर तिथे सगळ्यांना तो प्रसाद मिळतो. म्हणजे तो तुमचं दानच होणार आहे, फक्त गुप्त करायचं. म्हणजे तुम्ही कुणाला जरी काय दिलं, की समजा पाण्याची बॉटल आहे किंवा कुणाला गरजेचं काहीतरी आहे, की बाबा कुणाचे तरी बुक्स आहेत, आता नवीन स्कूल सुरू होत आहे, तर कुणाला बुक्ससाठी तुम्ही मदत करू शकता, पण कुठे त्याचा वाजागाजा करू नका. हे गुप्तदान केलं ना तर ते आपल्याला त्याचं शुभफळ खूप मिळतं, लाभतं ते आपल्याला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मारुती भगवान हनुमान किती रामाचे पूर्ण परमभक्त होते. तर आज आपल्याला मारुतीची सुद्धा, भगवान हनुमानची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. घरात सुद्धा हनुमान चालीसा म्हणायची आहे, मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. कारण मारुतीची जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हाच आपल्याला रामाची पूजा केलेल्याचं फळ मिळतं. म्हणजे मारुतीची, हनुमानाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा राम भगवान खुश होतात आणि आपल्याला अधिक आशीर्वाद देतात. कारण त्यांना हनुमान खूप प्रिय आहे. त्याची पूजा करतो ना आपण हनुमानाची, तेव्हा राम खूप खुश होतात, खूप आनंदी होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ना आपल्याला काय करायचं, या रामनवमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी माकडं जर कुठे दिसली तुम्हाला तर त्यांना चणे, केळी आणि इतर फळं पण खाऊ घालायचे आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आता तुळशीची, आता बघा हे राम भगवान म्हणजे भगवान विष्णूचं आहेत, तर या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत, पण आजच्या दिवशी तोडायचे नसतात. ती जर तुम्हाला तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही ती बाहेरून घेऊन या, फुलवाल्या दादांकडे मिळतात, ती घेऊन यायची आहेत. भगवान श्रीरामाच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे छोटे छोटे जर उपाय केले ना तर आपल्याला खूप त्याचा लाभ मिळतो आणि आपल्याला कायम आशीर्वाद राहतो आपल्यासोबत. तर जर विवाहामध्ये जर विलंब होत असेल, अडथळे येत असेल ना, तर प्रभू रामचंद्रांना ना आपल्याला आणि माता सीतेला हळदी कुंकू आणि चंदन अर्पण करायचं आहे. तर हे छोटे छोटे उपाय आहेत. आपल्याला काय करायचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तुम्ही जर दिवे लावले ना 9, 11, 16 असे पण तुम्ही दिवे लावू शकता. तुम्हाला जेवढे शक्य आहेत ना, मी कमीत कमी नंबर सांगितले, 9, 11, 16 पण आपण दिवे लावू शकतो. तुम्हाला तुळशीची पानं जर मिळाली ना, फुलवाल्या दादांकडे खूप सारे तुळशीची पानं मिळतील, तर त्याच्यावरती 108 पानांवरती श्रीराम असं लिहून त्यांची माळ बनवायची आणि प्रभू श्रीरामांना ती अर्पण करायची आहे. आपल्या पूर्ण इच्छा, संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. आजच्या दिवशी आहे ना आपण इतकी सारी सेवा करणार आहे, भगवानांचा, रामांचा दिवसभर जप करणार आहे, उपाय करणार आहे. तर यातल्या थोड्याशा ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मी ज्या आता सांगणार आहे त्या करायच्या नाहीत. काय, अपमान करायचा नाही कोणाचा, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे, अपमान करायचा नाही, खोटं बोलायचं नाही आहे, भांडायचं नाही आहे कोणासोबत, मद्यपान, धूम्रपान असलं काही करायचं नाही आणि तामसिक अन्न खायचं नाही आहे, कुठल्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही आहे, सगळ्या प्राण्यांवरती दया करायची. तर तुम्हाला काही देता नाही आलं त्यांना तर निदान त्यांना त्रास तरी नाही द्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मांसाहार तर ह्या दिवशी कोणी करत नाही, पण तरी पण मी सांगते तुम्हाला की व्रत करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला तामसिक अन्न आणि मांसाहाराचा प्रश्नच येणार नाही. व्रत जमत नसेल ना तर म्हणजे असा सकस आहार घ्या, सात्विक आहार घ्या, पण असं तिखट, खूप सारं मसालेदार, तामसिक, ज्याच्याने असं राग वगैरे येतो असं आहार घ्यायचा नाही आहे. आणि आपल्या राम भगवानांना, भगवान श्रीरामांना आपल्याला सुंठ म्हणजे सुंठवडा म्हणतात त्याला, त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याचाच खूप मान असतो आजच्या दिवशी. गरिबांना दान देताना अन्न किंवा कपड्यांचे दान नक्की करा, किंवा पाण्याची बॉटल जर केली तरी चालेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत आणि लवकर उठून हे सगळं पूजा वगैरे करायचं आहे. आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि मंत्रांचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम, जय जय राम. थँक्यू सो मच.